Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edgy on Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आर्यनबद्दल बघितलं होतं. एक लहानसा टॉपिक होता, 2-3 मिनिट, आय थिंक 3-4 मिनटाचं काहीतरी लेक्चर असेल. एक लहानसाच टॉपिक होता. सो वी कम्प्लिटेड इट स्मॉल लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये बघणार दॅट इज द रेप्लिकेशन. ओके, लेट्स स्टार्ट इट. Replication. While proposing the double helical structure for DNA, Watson and Crick immediately proposed a scheme for replication of DNA. ओके, म्हणजे वॅटसन आणि क्रिकनं डबल हेलिकल स्ट्रक्चर, DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर दिलं ना, सो तेव्हाच त्यांनी रेप्लिकेशनची ही कन्सेप्ट हे केलेली, म्हणजे काय म्हणतात प्रपोज केली. ओके, टू कोड देअर ओरिजिनल स्टेटमेंट इज एज फॉलोज. It has not escaped our notice that specific pairing we have postulated immediately suggests a possible copying mechanism for the genetic material. Watson and Crick 1953. ओके, हे त्यांनी दिलेलं त्यावेळेसचं स्टेटमेंट होतं. ओके, द स्कीम सजेस्ट दॅट टू स्ट्रँड्स वुड सेपरेट अँड ॲक्ट एज टेम्पलेट फॉर द सिंथेसिस न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स. म्हणजे काय म्हणतं आहे, सपोज हिअर इज वन स्ट्रँड. ओके, हेअर इज वन स्ट्रँड. ओके, देन त्यांना काय म्हणायचं आहे की हे स्ट्रँड जे आहे ना, हे स्ट्रँड इकडं सेपरेट होणार, हे स्ट्रँड इकडे सेपरेट होणार. मग हे जे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड दुसरे फॉर्म करणार. मग हे जो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड फॉर्म काय होणार आहे, ह्याचं कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड सपोज ह्याचं कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड काय फॉर्म झालं, ह्याचं कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड सपोज ए असं, सपोज हिअर इज वन ए टी जी सी ए जी. ओके, आणि ह्याचं कॉम्प्लिमेंटरी स्टँड काय फॉर्म होणार, दॅट दी इथं 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 इथं. ओके, ह्याचं एज टी, जी टीचं ए, जीचं सी, सीचं जी, एचं टी, जीचं सी. ओके, म्हणजेच ह्याच्याच कॉम्प्लिमेंटरी स्टँड वेगवेगळे दोन स्टँड जर असतील ना, हे वेगवेगळे होणार सेपरेटली, आणि कॉम्प्लिमेंटरी स्टँड नवीन फॉर्म होणार. ओके, दॅट टू स्टँड्स वुड सेपरेट अँड ॲक्ट एज टेम्पलेट फॉर सिंथेसिस ऑफ न्यू कॉम्प्लिमेंटरी स्टँड. आफ्टर द completion of replication, each new molecule would have one parental and one newly synthesized strand. म्हणजे रेप्लिकेशन नंतर एक न्यूली सिंथेसाइज्ड स्टँड असेल आणि अजून एक पॅरेंटल स्टँड असेल. दिस स्कीम वॉज सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. दिस इज कॉल्ड सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. ओके, म्हणजे काय म्हणतंय, म्हणजे सपोज दिस इज आवर, ओके, देन ह्यामधून सेपरेट होणार आणि एक असं फॉर्म होणार. ओके, हे ह्या स्टँडपासून फॉर्म झालं. ओके, देन ही येस ह्या स्टँडपासून कसं फॉर्म होणार. ओके, म्हणजे हे या स्टँडचं तयार झालं आणि ह्या स्टँडचं हे तयार झालं. असे ह्याचे एकापासून दोन, आता ह्याचे परत अगेन दोन, ह्याचे दोन, असे दॅट दी सेमी कन्झर्वेटिव्ह. म्हणजे एक ओरिजिनल एक येणार. ओके, ओरिजिनल एक येणार म्हणजे पॅरेंटल एक स्टँड येणार, परंतु त्याचं काय म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अनादर वन फॉर्म होऊन दॅट दी कॉम्प्लिमेंटरी फॉर्म, दॅट दी न्यूली सिंथेसाइज्ड. ओके, दॅट्स दी रेप्लिकेशन. ओके, डन, गॉट इट. ओके, ठीक. आता ह्याचं एक एक्सपेरिमेंटल प्रूफ दिला आहे. हा एक्सपेरिमेंटल प्रूफ यू रीड इट, आय विल एक्सप्लेन यू फ्रॉम दिस. आत्ताच आपण काय बघितलं की बाबा ह्यातून फॉर्म होते. ओके, एवढं तुम्हाला कळालं असेल, आय होप. ओके, आता इथं काय केलं आहे माहिती, त्यांनी 15N DNA. ओके, 15N DNA दॅट इज NH4Cl. 15N इथं हाय, जे काय म्हणतात NH4मध्ये 15 म्हणजे इथं आयसोटोप घेतला. ॲक्च्युली 14चा असतो, परंतु 15 म्हणजे हेवी आयसोटोप त्याचा घेतला आहे. ओके, 15Nचा घेतला आहे. ओके, आता ह्यामध्ये काय केलं ते, हे काय होणार, दोन सेपरेट झाले. ओके, हे दोन सेपरेट झाले. ओके, हे जर पण इकडं सेपरेट झालं. ओके, जस्ट 1 मिनिट. हां, ओके, ह्याचं एक सेपरेट इकडं झालं अँड देन अजून
अनदर वन सेपरेटेड हिअर. ओके राईट. म्हणजे आपण मगाशी बघितलेलं की हे सेपरेट कसं होणार, एक इकडं सेपरेट झालं, सॉरी हेर इज वन सेपरेट, असे दोन सेपरेट झाले स्टँड. ओके, दोन सेपरेट जर झाले स्टँड आपले. ओके ठीक आहे. आता हे जे कॉम्प्लिमेंटरी फॉर्म होणार, हे जे ओके एक स्टँड इकडे गेले आणि एक स्टँड इकडे आले राईट. म्हणजे इकडे इकडे गेले, एक इकडे आलं. हे जे कॉम्प्लिमेंटरी सेम ह्याला कॉम्प्लिमेंटरी असं फॉर्म होणार. ओके, ह्याला कॉम्प्लिमेंटरी, दॅट दी कॉम्प्लिमेंटरी स्टँड. ओके, दिस टू आर द कॉम्प्लिमेंटरी स्टँड्स. ओके, म्हणजे पहिल्या 20 मिनिट नंतर हे कॉम्प्लिमेंटरी स्टँड्स. ओके, पहिल्या 20 मिनिट नंतर हे कॉम्प्लिमेंटरी स्टँड झाले. परत आणखी 20 मिनिटं जाऊ दिली, 20 मिनिटं जाऊ दिली, परत हे पण वेगळं होणार, हे दोन्ही पण वेगळे होणार ना. मग ह्यातनं काय होणार, तर हे जे कॉम्प्लिमेंटरी जस्ट इमॅजिन ना, ह्याचं कॉम्प्लिमेंटरी काय होणार, ह्याचं हे एक इकडे गेलं राईट, सॉरी एक इकडे गेलं, ह्याचं कॉम्प्लिमेंटरी अगेन हॅज सेम टू सेम, आणि ह्याचा कॉम्प्लिमेंटरी दॅट्स ऑल, खतम, दॅट्स ऑल. आणि ह्याचा अगेन सेम टू सेम ह्याचा कॉम्प्लिमेंटरी, आणि सेम टू सेम ह्याचा कॉम्प्लिमेंटरी, दॅट्स ऑल. गॉट इट, दॅट्स इट. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, आता हे एक मेथड झाली. आणखी एक म्हणजे काय, ह्यामध्ये काय, पहिल्या स्टार्टिंगला सपोज 15 ND राईट. 15 म्हणजे एन जो असतं ना त्याला हे जो असतं ना NH4 मधला, दॅट दी नायट्रोजन हेवी आयसोटॉपचं, सपोज हेवी आयसोटॉप आहे राईट. मग त्यामध्ये पहिल्या स्टार्टिंगला काय केला, त्याला मिसळलं कशामध्ये, 15 N. ओके सॉरी 14 Nच्या ह्याच्यामध्ये मिसळलं. ओके, देन ह्यामध्ये पहिल्या स्टार्टिंगला काय होणार, हायब्रिड तयार होणार. स्टार्टिंगला काय तयार झालं, हायब्रिड. पहिल्यांदा हेवी होतं, नंतर हायब्रिड तयार होणार, आणि त्यानंतर मग हे डायरेक्ट 14 Nचं वेगळं होणार आणि 15 Nचं वेगळं होणार. दॅट इज लाईट अँड हायब्रिड, दॅट्स ऑल. लाईट होऊन वेगळं होणार, हायब्रिड होऊन वेगळं होणार बाय सेंट्रिफ्युगेशन, दॅट्स ऑल, खतम. ओके, आय होप यू गॉट इट. ओके, बाकी यू रीड इट, no issue. Very similar experiments involving radioactive thymidine to detect distribution of newly synthesized DNA in the chromosomes was performed in Vicia fava by Taylor, fava beans by Taylor and colleagues. That is important. Okay, कशावरती, सेम Vicia fava, Vicia fava, कोण, टेलर, TAYLO, टेलर अँड COGUES. ओके, कलिग्स. अँड द एक्सपेरिमेंट DNA क्रोमोझोम्स रेप्लिकेट सेमी कन्झर्वेटिव्हली. सेम एक्सपेरिमेंट केले होते. ओके, दॅट्स ऑल. सेमी कन्झर्वेशन डन. होप की समज. यात काय एवढं जास्त लक्षात ठेवायसारखं यार, म्हणजे सपोज दिस इज अवर स्टँड, दिस विल सेपरेट. हे एक हाय असे एक स्टँड इकडे येणार, अनदर वन इकडे जाणार, दॅट्स ऑल. त्याचं कॉम्प्लिमेंटरी स्टँड होणार, दॅट्स ऑल, खतम. त्याला एक बस मग आपण काय म्हणतात, टॉपिक स्टार्ट झाल्यापासून हेच करतोय, फक्त त्याला एक वेगळा टॉपिक नाव असतील, दॅट्स ऑल, खतम. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.